मानव सेवा केंद्राचे लोक तिथे पोहोचले. अक्षरशः तिथे त्यांनी त्या संस्थेच्या लोकांनी त्या महिलेला तिथून घेऊन गेले. शांताबाईला ते तिथून घेऊन गेले आणि आता इथून पुढं तिच्या दुर्घटना होतं. मानव सेवा केंद्राचे संस्थापक प्रकाश कदम याची टीम तिथे पोहोचली. त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं. त्यांनी पोलिसांना न बोलवता स्वतः प्रकरण हाताळायला ठरवलं. प्रकाशची अतिशय आपुलकीने शांताबाईच्या खांद्यावर हात ठेवला. सोनारांनी माहिती दिली होती ही महिला गेल्या 2 दिवसापासून त्याच्या दुकानासमोर उभी राहते आणि दुकानासमोर उभी राहून लहान मुलाच्या चांदीच्या वाळ्या आणि पैंजणांकडे पाहत राहते. तिला विचारलं तर तिकडे बोल दाखवते आणि जोरात रडते. त्याला माहिती होतं या बाईचं काहीतरी आयुष्यात पाठीमागे काहीतरी घडलेलं आहे. तिला याचा मोठा धक्का बसलेला आहे. त्यामुळे त्यांनी गांभीर्य ओळखलं होतं. आता ते या रहस्याचा सगळ्यात मोठा पडदा उलगडणार होते. प्रकाशजींनी अतिशय आपुलकीने शांताबाईच्या खांद्यावर हात ठेवल्या आणि म्हणाले, आई तुम्ही आमच्या सोबत चला, तिथे तुम्हाला जेवण मिळेल, राहायला सुरक्षित जागा मिळेल. आधी तर शांताबाईंनी विरोध केला. त्या घाबरल्या होत्या. प्रकाशजीच्या आवाजातल्या आपलेपणाने त्यांच्या डोळ्यातली सहानुभूती थोडी जागी झाली. त्या काही न बोलत्या गाडीत बसल्या. आश्रमात पोहोचल्यावर त्यांना स्वच्छ कपडे दिले, पोटभर जेवण दिलं आणि एक दिवसांनी त्यांना सुरक्षित आश्रमात आल्यावर शांताबाई शांत होत्या. त्यांच्या स्वतःच्या आयुष्याच्या प्रकाशजी शहरातल्या प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर आरती शर्मा यांना बोलवलं. डॉक्टर आरती यांनी शांताबाईशी बोलण्याचा प्रयत्न केला. सायकाट्रिस्टला बोलवलं गेलं. शांताबाई काय बोलत नव्हत्या. त्यांच्या इतिहासात भविष्यात काय झालं असेल, भूतकाळात त्यांच्यासोबत काय घडलं असेल याची कल्पना त्यांना घ्यायची होती. त्या फक्त शून्यात बघायच्या. डॉक्टरांनी त्यांचे उपचार सुरू केले. परिणाम दिसू लागला. शांताबाईची चिडचिड कमी झाली. त्यांना शांत दिसू लागले. डॉक्टरांना खात्री होती की शांताबाईच्या भूतकाळात अशी एक भयंकर घटना घडली आहे की ज्याच्या धक्क्याने अजूनही सावरलंय. मग ती घटना नेमकं काय होती, की जी समजल्यावर संपूर्ण महाराष्ट्र खळबळून होती. हे जाणून घेणे एक मोठं आव्हान होतं. डॉक्टर आरती यांनी एक वेगळी शक्कल लढवली. त्यांनी शांताबाईंना कागद आणि रंग दिले. त्यांना जे वाटेल ते काढायला सांगितलं. शांताबाईंनी थरथरत्या हाताने पेन्सिल उचलली. कंटोरीत चित्र रेखाटायला सुरुवात केली. ते चित्र होतं एका लहान बाळाच्या पाळण्याचं. ते चित्र काढताना त्यांचे हात थांबले. त्या ठसा रडायला लागल्या. तो एक भावनिक क्षण होता. अनेक वर्षापासून त्यांच्या मनात दाबून ठेवलेलं दुःख आज अश्रूच्या रूपात बाहेर होतं. डॉक्टर आरती जवळ त्या बसल्या. त्यांच्या पाठवून हात फिरवला. प्रेमानं विचारला, आई काय झालं, हा पाळणा कोणाचा आहे? आणि त्या क्षणी शांताबाईंनी अनेक वर्षांनी पाहिल्यांदा त्या स्पष्ट बोलल्या. त्यांच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला, राहुल. राहुल हे नाव कोणाचं होतं? शांताबाईचा या नावाशी काय संबंध होता? आता हे रहस्य उलगडत नव्हतं तर आणखी एका खोल खड्ड्यामध्ये त्या ठिकाणी जात होतं. हे नाव त्यांच्या भूतकाळाचं कोणतं पानगठा होतं? राहुल या नावानं तपासाला एक नवी दिशा मिळाली. डॉक्टर आरती यांच्या सततच्या प्रयत्नानंतर शांताबाई हळूहळू अजून काही गोष्टी शिकू लागल्या. त्या तुटक शब्दात बोलायच्या. नागपूर आपला नंबर 2 तासात बंद होईल. हा संभावित फ्रॉड कॉल आहे. फ्रॉडचे शिकार होऊ नका आणि वाचा. अठरा कधी पण आपल्याला असा कॉल नाही करत. अशा फ्रॉड कॉलचा इलाजही 1930 केवळ सायबर क्राईम वेबसाईट किंवा च्या माध्यमाने अशा कॉलचा रिपोर्ट करा. चांगल्या तुम्ही आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करतील. विचार करा, समजा आणि वाचा आणि रिपोर्ट करा. हॉस्पिटल माझं बाळ राहुल या माहितीच्या आधारे प्रकाशजींनी त्या टीमने कामाला सुरुवात केली. त्यांनी नागपूर पोलिसांशी संपर्क साधला आणि जवळपास 25 वर्षांपूर्वीचा